अपघात समयी मदत करणाऱ्यांचा ग्रामीण पोलिसांकडून मृत्युंजय दूत पुरस्काराने सन्मान। मागील काही वर्षांमध्ये शासनाकडून दळणवळण सुलभ होण्यासाठी चांगल्या प्रकारचे रस्ते बांधणी सुरू आहे। यामुळे वाहनांना चांगल्या प्रकारचे रस्ते व सुविधा मिळत असल्याने प्रवासाचा वेळ कमी झालाय। तसेच रस्त्यावर अपघात देखील होत आहेत। रस्ते अपघातामध्ये अपघात झाल्यानंतर जखमींना वेळीच मदत मिळाल्यास तसेच वैद्यकीय उपचार मिळाल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात। अपघातामध्ये वेळीच व तात्काळ मदत करणाऱ्या इस्मांचे कौतुक करण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मृत्युंजय दूत हा पुरस्कार सुरू केला आहे। त्यामध्ये महिनाभरामध्ये जिल्ह्यातील अपघातांमध्ये मदत करणाऱ्या नागरिकांचा प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला। दिनांक 9/2/2025 रोजी मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणारे सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी प्रवासी बसचा अपघात झाला होता। अपघातामध्ये बस पलटी होऊन बसमध्ये असलेल्या प्रवाशांपैकी 15 प्रवासी जखमी झाले होते। अपघातानंतर तेथे हजर असणारे वैभव दत्तात्रय भोई राहणार वडापूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी आपल्या पायात चप्पल नसताना देखील आपल्या जीवाची पर्वा न करता पायाने लाथा मारून बसच्या काचा फोडून बसमध्ये अडकलेल्या जखमी व इतर नागरिकांना रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना विनंती करून उपचारासाठी रवाना केले होते। त्यांच्या प्रशंसनीय व अतुलनीय कामासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून दखल घेऊन मृत्युंजय दूत पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे। तसेच दिनांक 3/2/2025 रोजी विनोद भास्कर भोसले राहणार लवंग तालुका माळशिरस हे आपल्या मोटारसायकलहून टेंभुर्णीहून अकलूजकडे जात असताना जांभूळबेट पाटीजवळ एका इसमास अज्ञात वाहनाने धडक देऊन गंभीर जखमी केले होते। तो इसम जखमी अवस्थेत विहळत पडला होता। तेथे बरेच बघ्यांची गर्दी जमली होती, परंतु विनोद भोसले यांनी तेथील परिस्थिती पाहून ॲम्ब्युलन्सचा टोल फ्री क्रमांक 108 वरून फोन करून ॲम्ब्युलन्स घटनास्थळावरून बोलावून जखमीस उपचारासाठी रवाना केले। तसेच त्याबाबतची माहिती पोलिसांना देखील दिली। त्यांच्या या कार्यास देखील मृत्युंजय दूत पुरस्कार देण्यात आला आहे। सदर दोन्ही पुरस्कार विजेत्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवार दिनांक 13/2/2025 रोजी दुपारी 4 वाजता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मासिक गुन्हे सभेमध्ये बोलावून त्यांना प्रशंसापत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आहे। तसेच या अपघातामध्ये मदत करणाऱ्या लोकांना पोलीस तपासाची कोणताही त्रास होणार नाही याची हमी पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार हजर होते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।